नमस्कार, आज आपण अळंबी विषयी माहिती घेणार आहोत। जर ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सध्याच्या जगामध्ये जागतिकीकरणामुळे सर्वच व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे। तर याला कृषी क्षेत्र हे अपवाद राहिलेले नाही आहे। कृषी क्षेत्रामध्ये जर विचार केला तर व्यापारीकरण करणं हे आवश्यक आहे। तर यामध्ये आपण एकाच निविष्ठेवरती किंवा एकाच उत्पादनावरती अवलंबून जर राहिलो तर आपल्याला त्याच्यामधून फायदा असा म्हणावासा होणं शक्य नाही। तर त्यासाठी शेतीबरोबरच पूरक व्यवसाय हा आवश्यक आहे। आणि या पूरक व्यवसायाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर अळंबी हा एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो। तर अळंबीचा विचार केला तर अळंबीचे त्याच्या गुणधर्मानुसार 3 प्रमुख प्रकार पडतात। तर त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे की विषारी अळंबी, दुसरा प्रकार आहे औषधी अळंबी, तिसरा प्रकार आहे की जी खाण्यास योग्य असणारी अळंबी की ज्याचं व्यावसायिकदृष्ट्या उत्पादन आपण करू शकतो। अशा ह्या 3 प्रकारामध्ये अळंबीचं प्रामुख्याने वर्गीकरण केलं जातं। पहिला प्रकार आपण पाहिला की विषारी अळंबी की तर त्याच्यामध्ये विचार केला तर प्रामुख्याने जर या अळंबीचा आहारामध्ये समाविष्ट झाला तर आपल्याला त्याच्यापासून विषबाधा होऊ शकते। मात्र जगामध्ये कोणतेही असं तंत्रज्ञान नाही की त्याने विषारी अळंबी लगेच ओळखता येणं शक्य होईल। याच्यासाठी आपल्याला अनुभवातूनच या अळंबीची ओळख करणं शक्य होतं। तर ही अशी आहे पहिली अळंबी विषारी अळंबी। त्यानंतर दुसरा प्रकार येतो की औषधी अळंबी। जगामध्ये विविध प्रकारच्या अळंबी आढळून येतात। त्याच्यामध्ये जर बघितलं तर काही अळंबी ह्या औषधी गुणधर्म असणाऱ्या अळंबी आहेत। तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक गॅनोडर्मा आहे की जी गॅनोडर्मा अळंबी आपल्याकडे उत्पादितही केली जाते, मात्र तिचं डायरेक्ट आहारामध्ये समावेश न करता त्याच्या पावडर तयार करून आपण त्या अळंबीचं वापर औषधामध्ये केला जातो आणि ती अळंबी औषधामधून शरीरामध्ये गेल्यानंतर त्याच्या कॅन्सरवरती उपयुक्त अशी अळंबी म्हणून तिला मानले जाते। त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो खाण्यासाठी योग्य अळंबी। त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे की बटन अळंबी, दुसरा प्रकार आहे धिंगरी अळंबी, तिसरा प्रकार आहे दुधी अळंबी, चौथा आहे शिटाके आणि 5वा प्रकार आहे भाताच्या पेंड्यावरती वाढणारी अळंबी। असे हे 5 प्रमुख खाण्यास योग्य असणाऱ्या अळंबीचे प्रकार आहेत। तर त्याच्यामधली बटन अळंबी ही मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते, मात्र या अळंबीच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलाढालीची गरज असते। तर त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना या अळंबीची लागवड करणं शक्य होत नाही। त्याखालोखाल येते धिंगरी अळंबी। तर धिंगरी अळंबी ही सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला उपयुक्त अशी अळंबी आहे की जी आपल्याकडे असणाऱ्या उपलब्धतेनुसार असणाऱ्या आर्थिक गणितानुसार या अळंबीची आपण लागवड करू शकतो। दुधी अळंबीचा जर प्रकार बघितला तर दुधी अळंबी ही आपण उष्ण वातावरणात म्हणजे 30 ते 35 अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये घेतली जाणारी अळंबी आहे। त्याच खालोखाल आहे ती भाताच्या पेंड्यावरती वाढणारी अळंबी। ही आपण प्रामुख्याने भाताच्या पेंड्यावरती या अळंबीचं उत्पादन घेतो आणि ही करड्या किंवा काळपट रंगाची आढळून येते। आणि 5वी आहे शिटाके म्हणून अळंबी ही जी शिटाके अळंबी ओक नावाच्या झाडाच्या ओंडक्यावरती वाढवली जाते। तर अशा ह्या प्रामुख्याने आपल्याकडे आढळणाऱ्या आणि उत्पादित करणाऱ्या अळंबीचे प्रकार आहेत। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला कृषीविषयक नवीन तंत्रज्ञानाविषयीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला वेळोवेळी पाहता येतील आणि त्यापासून तुम्हाला माहिती घेता येईल। धन्यवाद।